सगळ्यामुळे तुमच्यात भांडण होऊ शकतं असं कोणाला वाटू शकतं? आम्हाला असं वाटतंय की आपल्या घरातलंच कोणीतरी आहे जो हे सगळं घडून आणतोय. काय घरातलं? हो आबा. पण आबा, आमच्या ह्या वादाचा भांडणाचा तुम्हाला किंवा घरच्यांना त्रास व्हावा असं नाही वाटत होतं आम्हाला. आम्हाला फक्त त्या माणसापर्यंत पोहोचायचं होतं म्हणून आम्ही हे सगळं केलं, कारण त्याशिवाय आमच्याकडे कुठलाच पर्याय नव्हता. आबा प्लीज तुम्ही रागवू नका आमच्यावर. आम्ही हे जे काय केलंय त्याच्या मागचा हेतू समजून घ्या. राणी म्हणते ते बरोबर आहे. आम्हाला कोणाला हर्ट करायचं नव्हतं, स्पेशली तुम्हाला तर बिलकुल नाही. पण आमच्याकडे काहीच पर्याय नव्हता. सो आय जस्ट होप यू अंडरस्टँड. हे बघा, तुम्ही जे काही करताय ते अविचाराने करत नाही आहात हे कळल्यावर मी कशाला रागवू तुमच्यावरती? तर तुम्ही या सगळ्याच्या मुळाशी जायचं ठरवलंय, आता मागे हटवू नका.